तर माझ्या आणि तुमच्याही लाईफचा बेस्ट व्ह्यू मी तुम्हाला आता दाखवणार आहे। समुद्रात नीट लक्ष नाही दिलं तर काय होतं हे मला त्या दिवशी समजलं। एक फॉरेनर बुडता बुडता वाचलाय, त्याला कसं रेस्क्यू केलं हे व्हिडिओमध्ये मी पुढे टाकलेच आहे, नक्की बघा। इंग्रज व्हॉलीबॉल खेळायलेत पुढं, अरे भरपूर इंग्रज आहेत इकडे। हॅलो गाईज, वेलकम टू द न्यू व्लॉग। आपण आहोत गोकर्णा। सो लास्ट व्लॉग मध्ये आपण निघालो होतो कुमटावरनं, गोकर्णा आलोय। लास्ट टाइम इथं जेवण केलेलं चांगलं होतं म्हणून तिथं जेवण केलंय। आता मी डायरेक्ट बाईक रेंटल करून मला जायचंय कुडले बीचला, कारण की ते बीच जे आहे जरा लांब आहे गोकर्णापासून। सो आता आपण बाईक रेंट करायला झालं तर आता जाते आपण आपल्या रिसॉर्टकडे। बाईक रेंट केली आहे आणि निघूयात। पुण्याची गाडी MH12। चलो फिर मिलते रिसॉर्ट पे। तर माझ्या आणि तुमच्याही लाईफचा बेस्ट व्ह्यू मी तुम्हाला आता दाखवणार आहे, जो की माझ्या समोर आहे। व्हॉट अ व्ह्यू, वाव। आणि असला खतरनाक एक्सपिरियन्स मिळतो ना इथे उभा राहून, वंडरफुल। सो दिस इज ओशन फ्रंट रिसॉर्ट। आपली रूम तिकडं कुठेतरी येतो, घेऊन जाते आपल्याला। आणि सो फायनली चेकिंग करत आहोत। आपलं हे आहे कॉटेज, AC। इथून याच्या पलीकडं 2 ते 3 मिनिटामध्ये बीच येतं, तर बघू थोडा रिलॅक्स करतो आणि संध्याकाळी जातो बीचकडे। आपल्या रिसॉर्टच्या बाहेर आलं की लगेच आहे समोर समुद्र। तो पूल क्रॉस केला की समुद्र आहे। यस, दिस इज द एंट्री टुवर्ड्स द बीच। युहू, इंग्रज व्हॉलीबॉल खेळायलेत पुढं, अरे भरपूर इंग्रज आहेत इकडे। वाव, काय मस्त आहे ती, बघ ना काय मस्त ओके। हे रिसॉर्ट बनायले का खराब आहे? मला तर काही चांगलं दिसत नाहीये ज्याला तू वाव म्हणतोस। जसं की मगाशी मी म्हटलं होतं की भरपूर कॅफेज आणि रेस्टॉरंट आहे। हा पूर्ण बीच आणि फॉरेनर्स तर काय अनलिमिटेड आहेत। तुम्ही कुठेही एका जागेवर बसून आराम तुमचा सनसेट बघत बघत ड्रिंक वगैरे पिऊ शकता, आराम करू शकता। आम्ही तिथे बसलोच होतो, तेवढ्यात एक फॉरेनर जो आहे तो बुडत होता, त्याला वाचवण्यासाठी तिथली रेस्क्यू टीम तिथे गेली। तर मित्रांनो, समुद्रकिनाऱ्यावर जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा जास्त खोलीमध्ये जर गेलात तर पाणी आतमध्ये ओढतं, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की तुम्ही अलीकडेच थांबावं। बीचवरचे गार्ड्स आणि ह्यांनी रेस्क्यू केलंय। तिथं जी जनता दिसतीये ती त्या जनतामधल्या एकाला ते पार पलीकडे निघून गेलेले। सो बीचवर असला कुठं पण असला तर जास्त मजा नाही मारायची, आरामात राहायचं। ढोल मारता मारता वाचले त्यावेळी। तो जो आहे यांनी केले रेस्क्यू, लेफ्टवाल्याने आणि अलीकडचे 2 जण। कार्यक्रम लागला होता त्याचा। खूप सारा ड्रामा बीचवर बघितल्यानंतर आता आम्ही जातोय सनसेट व्हायला थोडाच वेळ आहे। सो आम्ही इथं जाऊन मस्त एक आमची खुर्ची पकडून बसतो, खातोत पितोत आणि मग तुम्हाला भेटतो। तर सनसेट झाल्यानंतर आपण मस्त तिथंच बसून जेवण केलं आणि वापस रूमवरती निघून गेलोत। ज्यांना पार्टी वगैरे करायची म्हणजे लेट नाईट स्टे करायचं आहे बीचवरती, त्यांच्यासाठी बेस्ट प्लेस आहे कुडले बीच, कारण की इथं भरपूर लोक पण असतात। ॲक्च्युली जे गोकर्णा बीच आहे तिथं जास्त पब्लिक नसते। सो मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।